नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या गावकरी मित्र या YouTube चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे ABDM आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे काय आहे त्याबद्दलची आपण सर्व माहिती बघणार आहोत. PMJAY म्हणजे काय? प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार कसं काय मिळते त्याबद्दल सगळी माहिती आपण इथे बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल टॅप आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन म्हणजेच ABDM जर तुम्ही वेबसाईटवर टाकला तर तुम्हाला अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला आभा नंबर, तर अशा प्रकारे ज्या इथे ठिकाणी तुम्हाला आभा कार्ड दिसत आहे अशा प्रकारे तुमचा आभा नंबर क्रिएट होईल, एक आभा कार्ड होईल. ABHA म्हणजे काय? तर आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर प्रत्येक तुम्ही गावातील किंवा शहरातील लोकांना आता ABHA कार्ड हा तुम्हाला मिळवायचा आहे. तर तुम्ही ABHA कार्ड म्हणजे आपला आभा नंबर तयार करा. या आभा नंबरवर तुम्हाला वेगवेगळ्या हेल्थ फॅसिलिटी पण रजिस्टर राहतील, हेल्थ प्रोफेशनलची पण रजिस्टर राहील आणि याचा एक ॲप पण सुद्धा तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळेल. तुम्ही ॲपने सुद्धा करू शकता किंवा वेबसाईटवर जाऊन अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आभा नंबर क्रिएट करण्यासाठी तुम्हाला इथे अशा प्रकारच्या आभा क्रिएट यावर क्लिक करायचे आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट ओपन होईल. त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला तुमची माहिती टाकायची आहे. तर याचा फायदा कोणाला आहे, काय फायदा आहे ते आपण याच्याबद्दल बघूया. ABHA हेल्थ अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही रांगेमध्ये लागायची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या स्वतःचा नंबर नोंदणी करू शकता आणि घरबसल्या तुम्ही आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. जसं सरकारी दवाखान्यामध्ये खूप सारी लाईन लागलेली असते, त्या लाईनपासून तुम्ही वाचून स्वतःची अपॉइंटमेंट स्वतः बुक करू शकता घरबसल्या. आणि हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री म्हणजे जर तुम्हाला मोठमोठ्या दवाखान्यांची जर ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे हा ABHA. त्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या अपॉइंटमेंट त्या ठिकाणी सुद्धा बुक करू शकता. तर अशा प्रकारे ही झाली ABHA आभा कार्डबद्दल माहिती. आता त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल. आभा नंबर क्रिएट करण्यासाठी तुम्ही आधार नंबर आणि आधार नंबरनी क्रिएट करू शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन्सने क्रिएट करू शकता. त्यासाठी तुम्ही जर आधार नंबरवर क्रिएट आहे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर तुम्हाला इथे घालायचा आहे. घातल्यानंतर ॲग्री करून कॅप्चा फुलफिल करायचा आहे. तुम्हाला तुमच्या समोर तुमचा आभा नंबर क्रिएट होईल. तर आता PMJAY बद्दल तुम्हाला एक नवीन माहिती सांगायची आहे, ती म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ती कोणाला मिळत होती? तर या अगोदर ज्यांचा BPL कार्ड आहे त्यांनाच ही योजनेचा लाभ मिळत होता. तर या लाभामध्ये त्यांना 5 लाखापर्यंतचा जो मोफत उपचार आहे तो सरकारतर्फे मिळत होता. पण आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. ज्यांची वय 70 पेक्षा जास्त आहे अशा वृद्धांना PMJAY त्यांना 5 लाखाचा मोफत उपचार आणि ही योजना लागू करण्यात आलेली आहे. तर प्रत्येक गावातील PSC किंवा आशा वर्कर्सना ही ऑथॉरिटी दिली आहे, की तुम्ही प्रत्येक गावातील 70 वर्षावरील वृद्धांना भेट द्या आणि त्यांचे PMJAY कार्ड तयार करा. तर तुम्ही स्वतः जर तर आता तुम्हाला यामध्ये फरक समजलेला आहे. ABHA कार्ड म्हणजे आभा कार्ड म्हणजे काय आणि कशाप्रकारे तुम्हाला ती आयडी तयार करायची आहे आणि PMJAY यामध्ये काय, काय नवीन योजना आलेली आहे ते सगळ्या तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. तर आभा म्हणजे हा एक प्रकारचा प्लॅटफॉर्मच आहे, ज्याच्यावर अनेक प्रकारचे हॉस्पिटल्स त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि आपल्यासारख्या लोकांना एक प्रकारची अपॉइंटमेंट घेण्याची सोय मिळालेली आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. तर हा हेल्थ अकाउंट तुम्ही ऑनलाईन डिजिटली तुम्ही स्वतःचे दवाखान्याचे जे व्यवहार आहेत ते तुम्ही डिजिटली आता करू शकता ABHA नंबर थ्रू. म्हणून अशा प्रकारची ही एक माहिती तुम्हाला द्यायची होती. ती आपण नवनवीन या चॅनलवर माहिती आणतच असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.